नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते पोलीस भरती संदर्भात, स्पर्धा परीक्षे संदर्भात आणि इतर सरकारी नोकरी संदर्भात सदरची माहिती मी देत असतो. पण आता विषय असा आहे की नवीन पोलीस भरती कधी होणार, कारण की आपल्याला माहिती आहे की नुकतीच पोलीस भरती पार पडलेली आहे आणि सर्वात कमी मेरिट कुठल्या जिल्ह्याचं लागलं आहे, कुठल्या जिल्ह्याला जास्त मुलांचं सिलेक्शन झालं आहे, म्हणजे कुठं विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क यशस्वीरित्या पार पडले आहेत, म्हणजे मेरिट कुठल्या जिल्ह्याचं जास्त कमी लागले हे देखील तुम्हाला आज सांगणार आहे. आणि कुठल्या जिल्ह्याला जर फॉर्म भरला तर तुमचा फायदा झाला असता, आणि जे विद्यार्थी राहिले त्यांच्यासाठी आणखीन एक सुवर्णसंधी ती कधी होणार आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की बरोबर 18 तारखेला, म्हणजे परवा दिवशी 18 तारखेला एक जाहिरात आलेली आहे. जाहिरात म्हणजे एक परिपत्रक आलेलं आहे. त्या परिपत्रकात असं दिलेलं आहे की नवीन पोलीस भरती करणार, म्हणजे सरकारनं आणखीन 20,000 पदांची पोलीस भरती करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठं पद असणार आहेत, कुठल्या जिल्ह्याला पद असणार आहेत, मुंबईच्या जर जागा समोर आलेल्या आहेत, मुंबईला किती जागा आहेत हे देखील तुम्हाला पूर्णपणे परिपत्रक वाचत असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याच्यावर मी पूर्णपणे परिपत्रक टाकत असतो, पूर्णपणे माहिती पाठवत असतो. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मेसेज करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून खाली ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुपचा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती ती बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता 20,000 पदाची पोलीस भरती होणार आहे. ती कधी होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की आता मे महिना चालू आहे. आता मे महिना संपत आलेला आहे आणि सरकारनं असं दिलं आहे की त्याच्यामध्ये दिवाळीच्या अगोदर, म्हणजे आता येणारे 2026ची दिवाळी असणार आहे, त्याच्या अगोदरची पोलीस भरती प्रोसेस चालू होणार आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती प्रोसेस कधी चालू होणार. आता आपल्याला माहिती आहे आता जो काळ चालू आहे तो काळ एकदम उत्तम आहे. आता आपल्याला माहिती आहे मे, जून, जुलै, ऑगस्ट हे 4 महिने आहेत, ते तयारी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे महिने आहेत. कारण की जेव्हा आता आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती होऊन गेलेली, आता ग्राउंडवर तुम्हाला कोणी दिसत नाही. कारण की जे विद्यार्थी खरंच पोलीस भरती करणार असतील, म्हणजे ज्यांना खरोखरच पोलीस व्हायचं असते ते विद्यार्थी 100% आता ग्राउंडवर दिसत आहेत. पण जे आपल्याला माहिती आहे की जेव्हा जे एखाद्या भरतीची जाहिरात येते किंवा कुठल्याही जागा निघतात तेव्हा ग्राउंडमध्ये किती गर्दी असते किंवा लायब्ररीमध्ये किती गर्दी असते, पण आता कोला कुत्रा नसतो. कारण की ज्या काळामध्ये संघर्ष करायचा असतो त्या काळामध्ये जर केला तर तुम्ही 100% त्याच्यामध्ये यशस्वी होता. तेच ते उदाहरण आहे. कारण की पोलीस भरती होत असेल तर तुम्हाला ह्या काळामध्ये संघर्ष करावा लागेल, ह्या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये 100% त्याचे पात्र होऊ शकता. आता जे विद्यार्थी राहिले त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की बाबांनो, आता नवीन पोलीस भरती आणखीन मोठ्या 20,000 पदांची होणार आहे. ते दिवाळीच्या अगोदर सरकारने सांगितलेलं आहे की पोलीस भरती होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपले गृहमंत्री जे आहेत आणि मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की 2027मध्ये महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे पूर्णपणे मोठ्या प्रमाणात कुंभमेळा भरणार आहे. आणि त्या कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त फौजफाटा, पोलीस बंदोबस्त जो आहे तो जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जी मोठी भरती असणार आहे ही आताच असणार आहे. आणि हीच सर्वात आधी सगळ्यात जास्त पदांची भरती ही आता होणार आहे 2026मध्ये. ती म्हणजे 20,000 पदांची. आता दिवाळीच्या पुढे फॉर्म चालू होतील किंवा दिवाळीच्या आधी चालू होतील, पण आपल्याला फॉर्मचे काही घेतील नाही, की आपल्याला फक्त तयारी करणे गरजेचं आहे. कारण ह्या कालावधीत जर मी तयारी करत असाल तर तुम्ही 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, हे तुम्हाला सांगणं आहे बघून. आणि पोलीस भरती तयारी करत असताना आपली चॅनल जे आहे सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्णपणे परिपत्रक जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला वाचून दाखवणार आहे काय आलं. तोपर्यंत तुम्ही काय करा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळत राहील. आणि उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे आपला पूर्णपणे सविस्तर पोलीस भरती संदर्भात कशा परिपत्रक आहे ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि पूर्णपणे किती पद असणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, कुठल्या जिल्ह्याला किती पद असणार आहे आणि कुठल्या जिल्ह्याचं किती मेरिट लागलेलं आहे. आणि मुंबई पोलीसचं वेटिंग लिस्ट, मुंबई पोलीसचं जे फायनल मेरिट आहे ते कधी लागणार हे देखील तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.